गेल्या 2 वर्षांपासून वनविभाग अचलपूरमध्ये अतोनात वृक्षतोड झालेली असून वृक्षप्रेमी व आदिवासी पर्यावरण संघटनेने अनेक तक्रारी वरिष्ठ अधिकारी यांना दिलेल्या आहेत. परंतु उपवनसंरक्षक पाटील व आर.एफ.ओ. वाळके यांनी सर्व तक्रारी खोट्या आहेत, अनेक ओल्या आणि कोरड्या पार्टीमध्ये प्रकरण दाबण्याचा मिश्कील प्रयत्न केलेला आहे. पण हा प्रयत्न यशस्वी न झाल्याने पुन्हा वनपाल यांना हाताशी घेऊन दबाव तंत्राचा वापर करून सावरासावर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. एक महिला वनपालवर दबाव टाकण्याची प्रक्रिया आर.एफ.ओ. वाळके करीत आहे, अशी माहिती प्राप्त झालेली असून आपल्याप्रती तक्रार परत घे म्हणून मानसिक त्रास सुद्धा देत आहे, अशी सुद्धा माहिती प्राप्त झालेली आहे. 2 वर्षांमध्ये 2,930 मोठमोठी झाडे तोडली गेली, परंतु वनविभाग परतवाडा वनपरिक्षेत्रामध्ये आज पावेतो एकही कठोर कार्यवाही करण्यात आलेली नाही. 3.5 कोटी रुपये खर्चून उपातखेडा गार्डन पूर्ण नष्ट झाले तरी सुद्धा कठोर कार्यवाही नाही. 16,000 झाडे मेलेली कार्यवाही पूर्ण शून्य आहे. म्हणून आदिवासी पर्यावरण संघटना अध्यक्ष योगेश खांजोडे, सुरेश प्रजापती, प्यारेलाल प्रजापती, संजय डोंगरे, पत्रकार फिरोज खान, मोईन चव्हाण, गौतम खंडारे, राजाराम कारले, मनोहरे यांनी प्रत्यक्ष जिल्हाधिकारी आशिष येरेकर तसेच पालकमंत्री कार्यालय अमरावती, मुख्य वन संरक्षक ज्योती बॅनर्जी, विभागीय वन अधिकारी किरण पाटील यांची भेट घेतली व त्यांना सर्व समस्या अवगत करून दिल्या. अवैध वृक्षतोड थांबवा, नवीन झाडे जी पूर्वी आहेत ते तरी वाचवा, उपातखेडा गार्डनचे दिवाळीपूर्वी नूतनीकरण करा, गोंड वाघोली वाघडोह भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून भ्रष्ट अधिकारी यांना लवकरात लवकर बडतर्फ करा, निलंबित करा, अन्यथा संघटनेच्या वतीने 15 ऑगस्ट रोजी मुख्य वन संरक्षक कार्यालय अमरावती येथे ठिय्या आंदोलन करून बेशरमची झाडे लावू असा इशारा CCF कार्यालयामध्ये देण्यात आला. SCN न्यूज नेटवर्क परतवाडा व विदर्भ न्यूज अमरावतीकरिता पंकज साबू यांचा हा वृत्तांत.